प्रश्न: कोणत्या काम करण्यासाठी अधिक उत्सुक असतात? उत्तर: लोकांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी. वेगवेगळी कामे करण्याची उत्सुकता असते. मेहनत आणि आवड यामुळे माणूस पुढे जातो. प्रश्न: महिलेस घालून घेण्यास सर्वात जास्त मजा कशात येते? उत्तर: महिलांना सुंदर कपडे, दागिने आणि आवडीच्या वस्तू घालायला आवडतात. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते आणि आनंद हा स्वतःच्या पसंतीत असतो. प्रश्न: कोणती बायको करताना अधिक साथ देते व देते? उत्तर: समजूतदार आणि प्रेमळ पत्नी. घरातील प्रत्येक कामात साथ देते. विश्वास, प्रेम आणि आदर यामुळे नातं अधिक मजबूत बनतं. प्रश्न: महिलेची डिलिव्हरी कधी होते? उत्तर: गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महिलेची डिलिव्हरी होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य काळजी घेतल्यास आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहतात. प्रश्न: तोंडात घेतल्याने काय होते? उत्तर: चांगले अन्न तोंडात घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते. योग्य आहारामुळे आरोग्य चांगले राहते आणि शरीर मजबूत बनते. प्रश्न: कोणती रोज घेत असते? उत्तर: प्रत्येक व्यक्ती रोज अन्न, पाणी आणि श्वास घेत असते. हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक असते. प्रश्न: कोणत्या माळेचे दोन्ही खूप मोठे असतात? उत्तर: काही माळांमध्ये मोठे मणी असतात, जे दिसायला आकर्षक वाटतात. लोक फॅशन आणि परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या माळा वापरतात. प्रश्न: काम करताना माणसाला जास्त पाय का फाकवत नाही? उत्तर: काम करताना योग्य पद्धतीने उभे राहिल्यास शरीराचा समतोल राखला जातो. योग्य हालचाली केल्याने थकवा कमी येतो आणि काम सोपे होते. प्रश्न: पाय फाकले तर बाईची काय दिसते? उत्तर: व्यक्ती कशी बसते किंवा उभी राहते यावर तिची शरीराची ठेवण दिसते. सभ्य आणि योग्य वर्तन ठेवणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. प्रश्न: आंबे जर जास्त दाबले तर काय होते? उत्तर: आंबे जास्त दाबल्यास ते खराब होऊ शकतात. फळे काळजीपूर्वक हाताळल्यास ती जास्त काळ ताजी राहतात. प्रश्न: कसे घातल्यास मला बोलायला लागते? उत्तर: प्रेमाने आणि समजून घेतल्यास व्यक्ती मनमोकळेपणाने बोलू लागते. आपुलकी आणि विश्वासामुळे संवाद अधिक चांगला होतो. शांत आणि आदरपूर्ण वागणूक नाते मजबूत करते. चांगल्या संवादामुळे एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. प्रश्न: पाय खांद्यावर ठेवून केल्यास काय होते? उत्तर: योग्य प्रकारे केल्यास शरीराला आराम आणि लवचिकता मिळते. व्यायामामुळे शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते. संतुलित हालचालींमुळे शरीर अधिक सक्रिय राहते. नियमित सराव केल्याने आरोग्य सुधारते. प्रश्न: मध्ये हार्मोनल बदल सर्वाधिक कधी होतात? उत्तर: किशोरावस्था आणि मासिक चक्राच्या काळात बदल जास्त होतात.
या काळात शरीर आणि मनामध्ये नैसर्गिक बदल दिसतात. हार्मोन्समुळे भावना आणि ऊर्जा बदलू शकतात. योग्य आहार आणि विश्रांती महत्त्वाची असते. प्रश्न: तिने पाय फाकवले नाही तर काय होते? उत्तर: हालचाल व्यवस्थित झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते. शरीराला ताण आणि अस्वस्थता जाणवू शकते. योग्य पद्धतीने हालचाल करणे आवश्यक असते. सावधपणे वागल्यास त्रास कमी होतो. प्रश्न: पहिल्यांदा खालचे केस कोणाकडून काढून घेते? उत्तर: अनेक जण पार्लर किंवा स्वतःच्या मदतीने केस काढतात. हे पूर्णपणे वैयक्तिक आवड आणि स्वच्छतेवर अवलंबून असते. स्वच्छता राखणे आरोग्यासाठी चांगले असते. योग्य साधनांचा वापर करणे महत्त्वाचे असते.